आपल्या व्हिडिओत बघताल असता फर्स्ट टाइम असतला, कारण ही फर्स्ट टाइम मी आपल्या व्हिडिओत दाखवतोय. तर तुम्ही समोर बघितला तुमका समजलाच असत की काहीतरी बदल झालेलो असा. वेळो खाण्यापेक्षा ना ते 3-4 किलोमीटर वाढलेले परवडतील आणि तुमची गाडी पण सेफ राहील. हे बघा, आहे ना आत घुसायचा लिंगडाळीतनं, आहे ना. मग ह्या रस्त्याने तुम्ही जातालाच. आणि आता इव्हन तुम्ही जरी मॅप टाकलास ना देवगडचो, ह्योच रस्तो दाखवता तुमका, दुसरं ह्यो आपलं रेग्युलर रस्तो दाखवत नाही. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, कसे आहात? बरेच ना? बरेच राहा. आणि आता ह्यो जो व्हिडिओ हा रोडचो अपडेट, कारण आता भरपूर बदल झालो हा. भरपूर बदल म्हणजे तळे बाजारच्या ह्या साईटिक, म्हणजे आमच्या देवगडच्या साईटिक पण सगळा खणून टाकल्याने या. तर तो काय बदल झालो आणि महाशिवरात्रीच्या आधी रोडचो अपडेट ही व्हिडिओ येतली. आता याच्यानंतर जी व्हिडिओ येतली ती तुमका 20 तारखेच्या नंतर बघूक मिळतली, कारण मध्ये तुमका रोडची अपडेट मिळणार नाही. जर तुम्ही मुंबईत नाही येतास तर तुमका रोडची कंडिशन काय गावतली ती मी आज तुमका पूर्णपणे दाखवतलं आहे. तर चला, तुमचं जास्त वेळ नाही तर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतोय. तर मित्रांनो, हे बघा, आपण आता खाक्षी तिट्यावरनं चाललो. त्याच्यामुळे तुमका पूर्ण आज अपडेट मिळतली की पूर्ण अगदी देवगडपासून, म्हणजे आता या खाक्षी तिट्यापासून याच्या पुढे काय रस्त्याचा काय झाला नाही. आता आपण राईट मारून शिरगाव रस्ता म्हणजे नांदगाव रस्ता वळतला. तुमका आता ह्या व्हिडिओत पूर्ण एकूण एक डिटेल बघूक मिळतली. याच्यामध्ये ड्रोन शॉट नाही आहेत, पण तुमका प्रॉपर रोड टू रोड किती काय काम झाला, खय तागत इल्यात, खय काय खाल्ल्यानी या, तर तुमका सगळा ह्या व्हिडिओत समजतला. आणि जर आता तुम्ही हे काय येतास, आपल्या जत्रेक येतास, महाशिवरात्रेक येतास, तर तुमका खयच्या पद्धतीचे रोड मिळतले तर आपण तुमका याच्यात दाखवतोय मी. आणि ह्याच्यानंतरचा जो रोडचा अपडेट आहे एक तो 10-15 दिवसानंतर येते. मे बी नेक्स्ट महिन्यात येत, कारण तोपर्यंत मध्ये येणार नाही. खारुताई गेली, बघितलंच मित्रांनो. माका असा धगधग झाला, कारण कशा खारुताई गाडी खाली येता नाही कधी, चांगला नसता. म्हणजे खारुताईच काय खयचोच जीव येता नाही, तर आपल्यामुळे उगाच तरी दुसऱ्यांका प्रॉब्लेम नको, मेन म्हणजे प्राण्यांका. या बघा, हय मोरी घालून घेतले नाही जरा पुढे गेल्यानंतर. A to Z डिटेलमध्ये तुमका मी दाखवतलो हे व्हिडिओ. त्याच्यामुळे ह्यो व्हिडिओ बघताच ना तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण हे सगळे जे कष्ट देखातात मोबाईल धरून गाडी चालवून, हे सगळे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुमका आपल्या गावची अपडेट मिळण्यासाठी, रोडचा काय झाला काय कसा या सगळा समजण्यासाठी हे व्हिडिओ चालू आहेत. या बघा, जरा आता पुढे येईलाच कट्ट्याच्या आधी, म्हणजे खायचा कट्टा आपला गाभीत कट्ट्याच्या आधी तुमका एक टर्न मिळता. या टर्नवर या खणून मोठे मोठे मोरी घालून घेतले. आधी हे काय करतात माहिती, रस्त्यावाले मोरींची कामं आधी करून घेतात, म्हणजे एकदा मोरी झाले की बाकीचा रस्तो करून मोकळे ते. ते बघा, हय मोरीचं काम करून झालेला असा. हैसूलो रस्तो जरा ना रुंदच करा, कारण तर अपघात प्रवण क्षेत्र आता. आणि हा आपला अकडचा गाभीत कट्टा आहे. गणपती बाप्पाचा सुंदर असा मंदिर असा. गणपती बाप्पा मोरया. आता त्याच्यानंतर हय बक्षाल तर जरा पुढे इलात भंडारवाडी कट्ट्याच्या आधी हय परत खणून टाकल्याने कशा तर हय परत मोरीचं काम चालू झालेलं आहे. बघा, समोर बघू शकतास मोरीचं काम चालू आहे. त्याच्यामुळे परत एकदा डायव्हर्जन असा. आणि मित्रांनो, तुम्ही मुंबईतनं जर गाडी करून येतास, मुंबईचं ड्रायव्हर घेऊन येतास, तर एका नांदगावात आतमध्ये इल्यावर जरा सांगा की गाडी सावकाश चालवा, कारण जत्रेक सगळेच आपले चाकरमानी जे असतात आणि बाहेर भरपूर लोक येतात. तुम्ही कोणी जर ह्यो व्हिडिओ बघतास तर प्लीज हात जोडून तुमका विनंती आहे, गाडी आतमध्ये नांदगावमधनं आतमध्ये इल्यावर म्हणजे सावकाशच चालवा, जेणेकरून गाडीवर मॉप असलेले रस्ते आहे. त्याच्यामुळे अचानक भयानक कोण पुढे इला तर तुमका गाडी कंट्रोल होऊ होई. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमीच व्हिडिओत सांगतोय
जी मोकाट सोडलेली गुरं आहेत ती पण कधीही अचानक मध्ये येतील नांदगावसून तुम्ही आतमध्ये इल्यावर, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यावा. आपलो यो सगळ्यांचो सणच हा, तो एकदम आपण सगळ्यांनी सेफ मध्ये घालूया. खायचाही काय ह्या नको, गालबोट लागून दे नको ते का. हे बघा डोरांचा विषय काढल्याने तुमका डोरा दिसली बघा. ही अशी दिवस रात्र फिरत असतात तगडी तगडी. आणि दुसरी काय काळजी घ्यायची आहे ती मी त्या त्या ठिकाणी तुमका सांगेन. हे बघा हे पण मोरी येऊन राहिले. आपलं सरळ रस्तो गेलो तो कालवेत गेलो यो या साईडचो. तसे जरा पुढे इलास की परत अकडी पण मोरीचं काम करून घेतलं नाही. पण थोडं तो ब्रिज वगैरे नाही टाकलं नाही बघा, म्हणजे साईड का जरा का कमानी करून टाकल्या नाही. बघा हे काम झालेलं. तर आता हे 3 गोष्टी होते तुम्ही बघितलं असते या रस्त्यामध्ये. आता मध्ये काय नसतला जाईना सुरुवात होईल, म्हणजे तळे बाजारच्या लय अकडीपासून ना काम चालू झालेला. तर आता मी तुमका थै दाखवतोय, कारण उगाच तरी व्हिडिओ वाढता नाही. जेवढा हा ना जेवढा महत्वाचा तेवढाच माका तुमका दाखवचा. तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. की तुमका बाळूमामांचं मंदिर लागतं. अकडीपर्यंत पण काय काम वगैरे काय झालेलं नाही. अकडी हा तसाच हा, फक्त तुमका जे मागच्या वेळी मी मागे दाखवलंय ते फक्त 3 थै मोरी टाकून घेतले नाही, त्याच्यामुळे तर खाल्लेला आहे. आता हे विषय कसं माहिती आहे, शिरगाव पासून ह्या साईडला घेतात रस्तो करीता, आणि हय फक्त तुमका दाखवतोय. जरा हय पुढे गेल्यावर हे बघा हय पण एक मोरीचं काम चालू आहे, कारण साईडचा रस्तो करून घेतला नाही. बघू शकतास. त्याच्यानंतर ह्यो रस्तो खाल्ल्याने की पर्यायी वाहतूक साईडने चालू आहेत. आपल्या व्हिडिओत बघताल असता फर्स्ट टाइम असतला, कारण ही फर्स्ट टाइम मी आपल्या व्हिडिओत दाखवतोय. तर तुम्ही समोर बघितला तुमका समजलाच असत की काहीतरी बदल झालेलो असा. तर पहिला आधी हैसूला मोरीचा काम करून घेतलेला होता, आणि तुमका समोर दिसत असत की रस्तो गायब. डांबरी रस्तो पूर्णपणे गायब केलेलो आहे ना. मी आधी एसी बंद केलं नाही तर काय होता माहिती, धूळ जी आहे ना ती पूर्ण त्या एसीच्या ह्याने आतमध्ये येतात. तर हे बघा आहे ना रस्तो पूर्व खणान टाकल्याने. तर ही आता नवीन अपडेट आहे. पुरा मोकळा करून घेतल्याने. तुम्ही बघा ह्याच्यात आता मी काय बोलत राहणार, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ बघता बघता तुम्ही जर खैसुले असलास तर आमका कमेंट पण करा. तुमचं घर दिसला की बाजारपेठ दिसली, तुमचं गाव दिसला. टू व्हीलर वरनं जरा प्रवास करत असता सांभाव ना, कारण हे जे दगड आहेत ना त्याच्यावरनं गाडी घसारता आणि 2 जण पडान पण झाले आहेत, त्याच्यामुळे सांगतोय जरा स्पीड कंट्रोल मध्ये ठेवा. आता याच्यात पण एक विषय आहे, जर तो विषय आपल्या व्हिडिओ चालू असताना दिसलो तरच मी सांगेन, नाही तर उगाच तरी म्हणतात की आपण त्यांची बदनामी करता असो विषय होईल. पण दिसलो तर मी तुमका लगेच क्लिअर करेन. तर बघू शकता सगळं रस्तो काढून टाकल्याने, म्हणजे जेणे कधी ह्या मे महिन्यात गावात येऊन गेला असाल किंवा ह्याच्यात येऊन गेला असाल गणपतीत, तर तुमका आता जा हा आता सगळा वेगळा दिसतला, चित्रच बदलला पुरा.
बिअरचे टीन पण रस्त्यावर टाकले नाही ते का कचरा बिचरा टाकूची ह्याच नाही पण निदान बाजूक तरी टाका. अगदी हयपर्यंत पुरो रस्तो खानान टाकल्याने या. आता हे जे डंपर दिसतात ना हे सगळे ह्या सामानच घेऊन येतात कारण तुम्ही आपल्या एका व्हिडिओत बघितलं असतालाच की ह्या सगळा सामान जा हा खय म्हणजे हे जो सिमेंटचो माल म्हणा की ह्या सगळा खय बनवला जातात. तर हे बघा तुमका सांगितलंय ती ढोरा ही फिरतच असतली त्याच्यामुळे तुमका सांभाळून येऊचा ती काय मुखी जनावरात त्यांचे मालक पण मुख्य आहेत वाटतात त्यांना काही समजत नाही सांगून सांगून. तर थैना पुढे इलाव तवसर हे बघा हय. आणि काय विषय माहिती आहे बाजारपेठे जे हत ते सगळ्यात लास्ट केले जातले तोपर्यंत बाकीचं जेवढं मोकोर असतो तेवढं मोकोर असतो करून घेणार बाजारपेठेंका नंतर हात घालूचो. असं आपल्या जी रस्त्याची जी कंपनी हा त्यांच्याकडनंच समजला. जर टू व्हीलर वालो वगैरे काही ना जर बाजून जायत असत ना तर जर असा अवकाश फोर व्हीलर वाल्यानं जर असा अवकाश चला कारण तुमच्याकडे फोर व्हीलर हा पण तो बिचारो टू व्हीलर वाला पुढचा दिसाक पण व्हायचा धुरळ्यात. स्पेशली जे बाहेरनं येणारे गाडी आहेत त्यांच्यासाठी आहे या कारण आता जी समोर जी गाडी गेली धुरळ उडवीत रस्तो एकदम खराब आहे म्हणजे ह्या स्पीडने गाडी जाऊ पण शकत नाही पण जाऊन दे. बघा परत होय आता आपला ह्या इलेक्ट्रिकचा ह्या ना तळे बाजारात काही पण पूर्ण खणून टाकल्याने हा. प्रवास करीत नाही पण तुमका व्हिडिओ दाखवचो म्हणून मी अकडनं येईल. आम्ही खयच्या रस्त्यानं आता पर्यायी रस्तो देवगड देवचो खयचो तो पण मी तुमका दाखवीनच. पुरी खडी आहे खडी त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होता माहिती आहे टायरना नुसते फिरतात. पूर्ण आता हे बघा तळे बाजार चालू झाला मगाशीचा आणि अकडी पण खणून टाकल्याने या अगदी हायस्कूल बिस्कूलच्या समोर पण खणलेला हा वाटता. नाही बघा हय ताकद खणल्याने आपली जी SBI ची बँक आहे ना तळे बाजारात म्हणजे हायस्कूलच्या जरा आधी थंय ताकद खणल्याने या कारण आहे ना पुढे मग बाजारपेठ चालू होता. तळे बाजार बाजारपेठ असा बाजारपेठेत काय केलेलं नाही बाजारपेठ एकदा संपून दे तुमका दाखवत आहे. जसो तुम्ही ह्यो चांदोशी फाटो सोडतास तसंच तुमका परत या रस्त्याचं काम बघूक मिळत. हय पहिला डायव्हर्जन होता कारण हय मोरी घालून झालेली आहे बघा हय. पुन्हा एकदा अगदी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे.
ह्याच्यावर माती टाकून व्यवस्थित लेवल करून घेतात. त्याच्यानंतर वरती सिमेंट येतं आणि त्याच्यानंतर तो 1 फुटाचो कॉन्क्रीटचो प्रॉपर तो रस्तो केलो जाता. काम बरा, कामाची क्वालिटी पण बरी आहे. म्हणजे आता आम्ही जे फिरताव ना काही कॉम्प्रोमाइज नाही आणि काम आपल्याकडे फास्ट पण चालू आहे मस्तपैकी. पुढचं ट्रक कसलो धुळ उडी जातं भयंकर. मोठ्या गाड्यांना लय मजा येता धुळ उडूक. ही आता चांगली मस्तपैकी तुळतुळीत करून घेतल्याने या माती टाकून थोडक्यात. परत कसा हा जरा खडबडीत आहे बघा ढोरा. ही तुमका नांदगावात ना आतमध्ये शिरल्यार ही ढोरा अशीच ह्या वयत रावतली. वरना जाऊचा की काय आमका? होय वरनाच जाऊचं लागतं वाटतं. ते बघा ही खडी घालून ना ह्याच्यावर सिमेंट घालून घेतील आणि त्याच्यानंतर ह्या सुकल्यानंतर ह्याच्यावर मग 1 फुटाचो प्रॉपर तो कॉन्क्रीटचो मशीन मधनं रस्तो बनवून घेतील. मग दाखवत आहे किंवा आता कसं तरी या पुढे बघा बनवल्याने येतो. हे बघा हे आता व्यवस्थित बनवल्याने. पूर्ण अनकट आता तुमका प्रॉपर आईना अगदी ह्याच्या धोपटेवाडीत जायत अगं तुमका मध्ये काही व्हिडिओ कट करतले नाही. हात दुखलो तरी झाला, हात बदलीत राहान मी, पण व्हिडिओ तुमका पूर्ण प्रॉपर मिळतली. पुढे काय चाललं आता बघा. मातीचा पूर्ण ह्या उडवतं यांचं स्पीड बघा. काय तर बघा आता काय दिसता सांगा तुमका पुढे. नशीब तरी ती अर्टिगा थांबली, लाईट दाखवलेलं आहे. दगड टाकले म्हणजे आहे ना वरना जाऊ नको. ह्यो फायनल रस्तो नाही, ह्याच्यावर एक व्यवस्थित करून घेतात सिमेंटचं. त्याच्यावर 1 फुटाचा रस्तो येतात मित्रांनो. त्याच्यामुळे मी सांगते कामाबद्दल काही टेन्शन नाही. काम चांगल्याच प्रतीचं चालणार. ह्यो पट्टो तुमका अजिबात आपल्या व्हिडिओत खरंच दाखवलं नव्हतं. ह्यो पहिल्यांदा तुम्ही बघतास. त्याच्यामुळे नवीन बघतास किंवा जुने लोक जरी बघतास हे व्हिडिओ तरी जास्तीत जास्त शेअर करा. अरे रे 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 चिकन. आईनाच वरती घेऊया.
जर तुमका रस्तो वापरूचो असा देवगडाक जावचा असा शिरगाव साईडने तर लिंगडाईतना आतमध्ये घुसा आणि थैना तुम्ही डायरेक्ट दाबोळ तिट्यावरना तरी वरती यावा, नाहीतर मग काक्षीचो चढाव चढून तरी वरती यावा. कारण सध्या ह्या रस्त्याने प्रवास करू नको, खूप धूळ हा, खूप या हा, त्याच्यामुळे तुमका सांगतोय शिरगाव ते काक्षी तिटा 20 किलोमीटर आणि तो जर रस्तो पकडला तर आपल्याक बसता 23 किलोमीटर, 23 ते 24 किलोमीटर, 3 ते 4 किलोमीटर वाढतात. पण रस्तो एकदम चांगला, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रवास तरी करशाल. कारण ह्या धुरळो खाण्यापेक्षा ना ते 3-4 किलोमीटर वाढलेले परवडतील आणि तुमची गाडी पण सेफ राहील. हे बघा, आहे ना आत घुसायचा लिंगडाईतना, आहे ना. मग ह्या रस्त्याने तुम्ही जातालाच. आणि आता इव्हन तुम्ही जरी मॅप टाकलास ना देवगडचो, ह्योच रस्तो दाखवता तुमका, दुसरं ह्यो आपलं रेग्युलर रस्तो दाखवत नाही. मॅप टाकून बघा, 2 रस्ते दाखवतात तुमका. ही बघा, हीच ती मशीन हा जी 1-1 फुटाची 12 फूट लांब आणि 1 फूट उंच असे पॅच मारत येतात सिमेंटचे. हा, तर आता मुंबईवाल्यांनो तुम्ही जर येतास गाडी करून येतास तर ड्रायव्हर का सांगा, हे जे असे साईड का ह्यो 1 फुटाचं उंच मारलेलो आहे ना, तर थंय तुमका काळजी घेऊची हा. कारण साईड का शिगे काढलेले आहेत बाहेर, का झूम करून दाखवतोय. हे बघा, शिगे बाहेर काढलेले आहेत आणि हे शिगे आहेत ना, हे टायरांसाठी बेकार. त्याच्यामुळे या साईड का जास्त गाडी घेऊ नको. साईड गावत नसाल तर जरा थांबा, पण घाई करू नको. माझ्या लेफ्ट साईडचा जो पट्टो तो पुरो झालेलो असा. आता पुढना ट्रक येतात. आपल्याक वाटली ना आपली गाडी जायत नाही, एका जागेवर थांबवा, साईडचे जाऊन देत आधी, त्याच्यानंतरच पुढे चला. नाही बघा, आपण जागेवर थांबलो, त्यांना जाऊन देत, त्याच्यानंतरच आपण आहे ना पुढे जाऊ. त्या नवीन पेट्रोल पंप झालो थैना जो ह्यो 1 फुटाचा जो प्रॉपर ओरिजिनल आपला रस्त्याचा पट्टो होतो बघा, अजून कंटिन्यू चालू हा. तुमका एक अंदाज येत की खय तागत कसो रस्तो झालो तो. किती काची बंद असले तरी धुरळ येताच वाटतं आतमध्ये. शिगे बघा कसले बाहेर इलेले ते. जो एक पट्टो ना मित्रांनो तो पुरो झालेलो हा. तुम्ही बघत राहा खय तागत हा तुम्ही, कारण मी व्हिडिओ मध्ये पॉज करणार नाही आहे. बघा सध्या आमका कसो प्रवास करूचो लागता तो. घशात पण माती गेली वाटतं, आवाज पण काय व्यवस्थित येत नाही.
खांबाचा ह्या करून दिले वाटतं, झाडून दिले. आमच्या शिरगाव मधले गेले ओळखीचे. हे बघा, ह्यो आता आपण जे चाललाव ना, ह्यो रस्तो पूर्णपणे कंप्लीट झालेलो दोन्ही साईडचो. एक साईड तर झालीच होती, आता ही दुसरी साईड पण पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. ती आता बघा खाईपर्यंत झाली आहे ती. ह्यो फायनल रस्तो, ह्याच्यावर आणि काय येणार नाही. ह्यो फायनल रस्तो कंप्लीट झालेलो असा. एकदा रस्तो झालो की सुसाट. फक्त गोनपाटा काढूचे आहेत, त्याच्यावर कसे पाणी मारतात ना ते, त्याच्यामुळे ती एकदा गोनपाटा काढली की आता पूर्ण रस्तो झालेलोच आता यार. साईड पूर्ण झालेली आहे. जो तुम्ही बघितलाच रस्तो पूर्ण झालेलो, तो अगदी हयपर्यंत रस्तो पूर्ण झालो. या हय तागत मस्तपैकी मोठो एक पॅच तयार झालो. आणि दुसरं पण होतं, आता तुम्ही बघितलंच एक लाईन पूर्ण त्या नवीन पेट्रोल पंप जो झालो लिंगदाळीत, थैना पूर्ण एक लाईन आरे फाटेपर्यंत इलेली असा. मग दुसरी लाईन झाली की तो पण रस्तो कंप्लीट होईल, ती पण लाईन. एसटी वाला बघा काय करता. घाशात जातात ती धूळ. अगदी या धोपटेवाडीचा उतार सुरू होईपर्यंत या सगळ्या रस्त्याचा काम चालू आहे. ह्याच्या पुढे काय नाही. ते
सी लावते आधी हैराण होऊ झाला. तर चला मित्रांनो, ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं सांगा. कारण ह्यो व्हिडिओ आता आधी करूची काय गरज. जर तुम्ही मुंबईवरनं जत्रेक येता असता तुमका रस्त्याची कंडिशन काय मिळतली, सध्याची परिस्थिती काय या समजासाठी ह्यो एक व्हिडिओ होतो. येता असता सांभाळून येवा, सगळ्यांनी जत्रेक यावा आमच्या कुणकेश्वरच्या आणि खूप मजा करा आणि खूप छान सारखे असे आठवणी घेऊन जावा, महादेवांचं दर्शन घेऊन जावा, महादेवांचा आशीर्वाद घेऊन जावा. तर चला, ह्यो व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू.